पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सांगलीतील हुतात्मा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राडा झाला। साखर चोरीच्या आरोपांवरून बैठकीमध्ये राडा झाला, तर अध्यक्ष वैभव नाईकवाडी आणि आंदोलक आमने सामने आल्याचे या बैठकीमध्ये पाहायला मिळालं। संचालक मंडळाच्या मीटिंगचा त्याच्यासाठी कोणीही तयार नाही। चेअरमन यांचं मत होतं की ह्या अजेंड्यावरचे जे विषय आहेत ते मीटिंगमध्ये घेऊया आणि त्यानंतर मी तुमचे जे काय असतील ते प्रश्नांची उत्तरं देतो। पण सभासदांनी त्यांना विरोध केला। सगळ्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागलं। सभासदांचं एक म्हणणं होतं की तुम्ही पहिल्यांदा आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, त्यानंतर आपण मीटिंग चालू करूया। त्यानंतर त्यांनी जो 18/4/2026 रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये इल्लीगल जो ठराव घेतलेला तो जेव्हा आम्ही वाचून दाखवला तेव्हा कळालं त्यांना की ही सिच्युएशन आपल्या आता हाताबाहेर चाललेली आहे आणि त्यातून त्यांनी त्या सिच्युएशनमधून पळ काढला। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर यासोबतच सांगलीला सुद्धा पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला। पुढील 3 तासांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 3 तासांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याचा अंदाज आहे। तर नागरिकांनी सतर्कता बाळगावी, खबरदारी घ्यावी आणि काळजी घ्यावी असं आवाहन देखील आता प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।